कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल गुरुवारी चुरशीनं जवळपास 66% इतकं मतदान झालं. या ठिकाणी दुरंगी अशी लढत पाहायला मिळते. खरं तर कोल्हापुरात एका बाजूला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि ठाकरे शिवसेने असे मिळून आणि त्याच्या विरोधात महायुतीचे भाजप आणि शिवसेना शिंदेगड अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या निवडणुकीसाठी काल चुरशीनं मतदान झाल्यानंतर आज 4 ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. आता आपण आहोत रमणमाळा परिसरातील मतमोजणी केंद्रावर. या ठिकाणी सध्या कडेकोटाचा पोलीस बंदोबस्त आहे. या ठिकाणी 1, 2, 5, 12, 14, 15, 16, 18 या मतमोजणी केंद्रांचं मतदान होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय कडेकोटाचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. काही वेळापूर्वी इथं कर्मचारी आत सोडलेले आहेत. तसेच मतदान निवडणुकीचे उमेदवार आहेत. उमेदवारांचे जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत ते देखील मतमोजणी केंद्रात पोहोचलेले आहेत. थोड्या वेळात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि साधारण 9:15 पर्यंत पहिला कल हाती येण्याची शक्यता आहे.